नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप टाले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। असं म्हटले जाते की उत्तर शोधलं की जगणं समजते। या उक्तीप्रमाणे स्पर्धा परीक्षांमार्फत अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हवा तर माझा हा छोटासा प्रयत्न समजा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाने आधी 5 एप्रिलला घेण्याचं ठरवलं होतं। त्यानंतर काही कारणास्तव म्हणजेच जे आपल्या देशावरच नाही तर जगावरती जे कोरोनाचं महामारीचं संकट आलेलं आहे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 26 एप्रिलला एक्सटेंड करण्यात आली होती। आणि मागच्याच हप्त्यामध्ये MPSC आयोगाने ही परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता अनिश्चित काळासाठी स्थगित म्हणजे नेमकं काय? तर अनिश्चित काळासाठी स्थगित म्हणजे ही जर एक्झाम 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये घेण्याचा ठरवलं असतं गव्हर्नमेंटने म्हणजेच MPSC आयोगाने, तर निश्चितच डेट जारी केली असती। पण ही एक्झाम निश्चितच 2-3 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी पुढे ढकलल्यामुळे अनिश्चित काळासाठी म्हटले जाते। असो, काही प्रॉब्लेम नाही, कारण की जेव्हा केव्हाही ही एक्झाम होणार आहे त्याच्या 1 महिना आधी तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमचा म्हणजे या तारखेला एक्झाम होईल म्हणून नोटिफिकेशन मिळेल, मेसेज मिळेल। ठीक आहे, असो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की MPSCचा अभ्यास कसा करायचा। तर याच्यामध्ये मी 2 प्रकार पाडलेले माझे स्वतःचे। पहिलं जे आहे, जे आपण डेली वॉक करतो, डेली जो शेड्यूलमध्ये जे आपण हे करतो, स्टडी करतो, याला मी हार्ड वर्क म्हणेन। आणि दुसरा आहे स्मार्ट वर्क। स्मार्ट वर्कमध्ये काय येणार, तर स्मार्ट वर्कमध्ये असणार आहे की तुम्ही तुमचं दैनंदिन नियोजन तर त्याच्यामध्ये असणारच आहे, त्याबरोबर की तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करता, तुमच्या स्वतःच्या नोट्स कशा काढता, त्यानंतर तुमचं सिलेबस व्यवस्थित हँडल करून व्यवस्थित अभ्यासून त्याच्यापासून नोट्स तयार करणे, त्यानंतर व्यवस्थित क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस करणे, यालाच मी स्मार्ट वर्क असं म्हणेल। असो, ठीक आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की MPSC पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात। पहिला असतो GS आणि दुसरा असतो CSAT। आता GS मध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नेमका सिलेबस काय असणार आहे। तर GS मध्ये 15 प्रश्न जवळजवळ जे आहे ते आपल्या राज्यशास्त्रावरती विचारले जात असतं। राज्यशास्त्रच म्हणजे राज्यघटना। त्याचबरोबर 15 प्रश्न हे अर्थशास्त्रावरती म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेवरती विचारले जात असतात। 15 प्रश्न हे इतिहासवरती आणि 15 प्रश्न हे विज्ञानवरती आणि भूगोलवरती 15 असे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते पर्यावरण, त्याचबरोबर चालू घडामोडी याच्यावरती काही प्रश्न विचारून असं टोटल 100 प्रश्न आपल्याला पेपर फर्स्टमध्ये विचारले जात असतात। आणि हा 100 प्रश्नांचा पेपर असून 200 गुण या पेपरला असतात आणि 2 तास आपल्याला वेळ दिलेला असतो। ठीक आहे, आणि CSAT मध्ये काय असते, तर याच्यामध्ये उतारे असतात, अंकगणित, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, या सर्वांना मिळून त्याच्यामध्ये सुद्धा 100 प्रश्न विचारून तो सुद्धा 2 तासाचा आणि 200 गुणांचा पेपर असतो। ठीक आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे। तर मग नेमकं आता करायचं काय, की आपल्या सर्वांना माहिती आहे की जे आता आपण की जे पुण्याला जे स्टडी करत होते विद्यार्थी लायब्ररीमध्ये, त्यांनी काय करायचं, तर घरामध्येच एक लायब्ररी म्हणून एका रूमला लायब्ररी करा आणि तिथंच स्वतःला एक लायब्ररीची फिलिंग समजून परत अभ्यासाला लागा, डगमगून जाऊ नका। कारण की कसं आहे, हा आपल्याला एक मिळालेला चान्स आहे, संधी आहे, या संधीचं आपण सोनं करायला पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर माझं आजचं लेक्चर घेण्याचं कारण हेच की मी गेल्या 1 वर्षापासून प्रिव्हियस जे माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील किंवा आपण जे विद्यार्थी मित्र जेव्हा एक्झाम देतात राज्यसेवा पूर्व परीक्षा, याच्यामध्ये कुठल्या चुका त्यांच्याकडनं होतात, तर हेच मी आजच्या लेक्चर्समधून तुम्हाला सांगणार आहे। याच्यासाठी मी मागील 2019 ते 13 पर्यंतचे ABCD सर्व सेटचं सेल्फ ॲनालिसिस ग्राफ तयार करून त्यावर स्वतःच्या नोट्ससुद्धा काढल्या आणि कुठल्या चुका होतात ह्या व्यवस्थित प्रकारे हे केलं। आणि याच्यापुढे सुद्धा मी माझे राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, त्याचबरोबर आपलं इंडियन हिस्ट्री असेल, या सर्व याच्यावरती माझे स्वतःचे लेक्चर्स, तुम्हाला ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याच्यावरती लेक्चर्स, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत व्यवस्थित अभ्यास झालेला नाही त्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल। ठीक आहे, तर याच्यासाठी प्रिव्हियस एक्झाम ज्या काही झालेल्या असतील याचे सर्व सेटचं तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस करा। आणि कशा प्रकारे आपल्याला गोंधळात टाकते आपला MPSC आयोग प्रश्न विचारताना, याचं सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। कारण की खूप वेळा ही अचूक म्हणजे चूक नसलेलं, त्याचबरोबर बरोबर नसलेली म्हणजे चूक असलेली, अशा प्रकारे खूप सारे प्रश्न, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला MPSC आयोग गोंधळात टाकून
आपल्यालाच व्यवस्थित मग आपण करतो काय खूप वेळा की माझा अभ्यास तर खूप झालेला आहे आणि या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण एक्झाम द्यायला जातो आणि अशा आता खूप जण म्हणतात की बुवा याच्यासाठी नॉलेज लागते. एमपीएससी जी एक्झाम देतो आपण, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा ज्याही स्पर्धा परीक्षा असतात, तर याच्यामध्ये नॉलेज तर लागतेच, पण नॉलेज सोबत एक महत्त्वाचा घटक म्हणजे की तुम्ही अवेअर किती आहे, ॲक्टिव्ह किती आहे, हे सुद्धा त्या एक्झाममध्ये तुमच्याकडनं हे करून घेतल्या जात असते. त्यामुळे प्रश्न जे आहेत ते फिरून फारून विचारले जात असतात, की सरळ न विचारता काहीच विधाने, योग्य विधाने, अयोग्य नसलेली विधाने, चूक नसलेली, अशा प्रकारे हे करून आयोग आपल्याला गोंधळात टाकत असते. आपण जर ॲनालिसिस केलं प्रिव्हियस इयरचे एक्झाम जे काही क्वेश्चन पेपर असतील ते ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला समजूनच जायचं. त्यानंतर प्रॅक्टिस करत राहा. जे काही आतापर्यंत तुम्ही म्हणत असाल की बाबा आपण तर वाचून आता कंटाळलो, आता आपल्याकडे खूप सारा टाईम आहे, काय करायचं, तर प्रॅक्टिस करत राहा. की कारण कसं आहे की तुम्हाला मान्य आहे तुम्ही खूप साऱ्या हे केले असतील, बुक वाचले असतील आणि एक्झामसुद्धा दिली, जसे पेपर सेटसुद्धा सॉल्व्ह केले असतील, तर या आत्मविश्वासात जाऊ नका. परत अभ्यासाला लागा, व्यवस्थित शांततेत ॲनालिसिस करा. कारण की ही एक्झाम ज्ञानावर आधारितच नसून तुमचे किती अवेअर आहात, तुम्ही किती प्रकारे कसा अभ्यास केला याच्यावर सुद्धा आहे. की याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवावं लागते स्वतःला, कारण प्रश्न खूप फिरून फारून विचारले जात असतात याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा मी असा सांगेल की आउटपुट इनपुट रेशो म्हणजे तुम्ही स्वतः पेपर सेंटर व्हा, घरीच स्वतःला. आता तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण अकॅडमीमध्ये जाऊ शकत नाही, लायब्ररीमध्ये जाऊ शकत नाही, आणि पेपर आता अभ्यास झालेला आहे आणि पेपर सेटचं हे काय करायचं, तर पेपर सेट डाउनलोड करा आणि घरीच एका रूममध्ये तुम्हाला 2 तासासाठी असं समजा की मी पेपर सेंटरवरतीच आहे आणि स्वतःला पेपर सेंटर तयार समजून 2 तास एका रूममध्ये बंदिस्त करून पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामधनं सुद्धा प्रत्येक पेपरचा सेल्फ ॲनालिसिस ग्राफ आपण तयार करून आपलं कुठं काय हे होते, म्हणजे तुम्ही निश्चितच यशस्वी होणार. नाही यशस्वी झाले तर पुढच्या टाईमला निश्चितच होणार. कारण की एमपीएससी ही अशी परीक्षा आहे, ही परीक्षा कारण की हजारो लोक, लाखो लोक विद्यार्थी ही एक्झाम देत असतात आणि याच्यामध्ये पोस्ट काही मोजकेच असतात. तर असं समजू नका की बा यावेळेला जर तुम्ही नाही पास झाले तर निराश होऊन जाऊ नका. कारण की एमपीएससी या परीक्षेमधनं आपल्याला फक्त परीक्षेपुरताच अभ्यास नसतो, कारण जीवनामध्ये याच्यापेक्षा खूप साऱ्या परीक्षा आपल्यासाठी असतात. याच्या उलट तर एमपीएससीमधनं आणि ज्या काही यूपीएससी एक्झाम असतील याच्यामधनं आपल्याला शिकायला भेटते. जसं की भारतीय राज्यघटना, याच्यामधनं आपल्याला मूलभूत अधिकार असतील, यासारख्या गोष्टी आपल्याला याच्यामधनं शिकायला मिळतात. त्याबरोबर भारतीय आपली अर्थव्यवस्था असेल, आपला इतिहास आपल्याला माहिती पडतो. या सर्व गोष्टी आपल्याला याच्यातनं शिकायला मिळतात या एमपीएससी आयोगामधनं. ठीक आहे. त्यानंतर तुमचं दैनंदिन नियोजन असायला पाहिजे की आता आपल्या नेमकंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होऊन गेली, याच्यातनं आपल्याला निश्चितच काहीतरी घेण्याजोगता आहे. ते 18 तास अभ्यास करत होते. आपण निदान जे विद्यार्थी कमी अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी माझा हा संदेश आहे, त्यांनी निदान 8 तास तरी अभ्यास करायला पाहिजे. 4 तास हे पेपर फर्स्टसाठी काढायला पाहिजे, जीएससाठी, आणि 4 तास पेपर सेकंड सीसॅटला द्यायला पाहिजे. असं आपलं डेली नियोजन असलं पाहिजे. आणि मधात कुठलाही गॅप घ्यायचा नाही की बा खूप जण काय करतात की बा मग फोन जर असेल तुमच्याकडे स्विच ऑफ करा, कारण की मधात फोन आला की मग पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते. त्याबरोबर काही जणांना की भूकच लागते, तर असं काही मधात करू नका. त्याचबरोबर नाही मग आता मी थोडंसं फ्री होऊन येतो असं काही करू नका, कारण 4 तासानंतर निश्चितच गॅप घ्या. पहिले 4 तास काढून ठेवा सकाळचे, नंतर परत मधात गॅप घ्या थोडासा, आणि मग नंतर परत सीसॅटला वेळ काढला. सीसॅटला दुपारचा वेळ काढला तरी चालेल, कारण ते तुम्हाला जेव्हा तुमची एक्झाम असते तेव्हा तो पेपर दुपारचाच असते, म्हणजे तुम्हाला त्याची सवय त्यानुसार पडून जाईल. त्याचा काही असा प्रॉब्लेम राहणार नाही. तर असं 4-4 तासाचं नियोजन आपण या एक्झामसाठी करायला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक विषयाला, जसं आता आपण बघितलं की राज्यशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर खूप पॉईंट आहेत. त्याबरोबर अर्थशास्त्र असेल, आता याचा अभ्यासक्रम आपल्याला खूप वॉस्टमध्ये आहे, काही छोटासा नाही आहे. तर याचा आपण प्रत्येक सब्जेक्टला 2-2 तास, पुढे हळूहळू जशी आपली प्रॅक्टिस वाढत जाईल तर प्रत्येक सब्जेक्टला आपण 2-2 तास द्यायला पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. शेवटी 1-1 तास देऊन सुद्धा आपण हे करू शकतो, तो हँडल करू शकतो. फक्त तुम्ही कशा प्रकारे स्टडी करता हे तुमच्या स्वतःवरती डिपेंड आहे. त्यानंतर खूप जण असे म्हणत असतील की बा ही एक्झाम पॉझिटिव्हनेस ठरवा स्वतःमध्ये, कारण खूप जणांना असं वाटत असेल की ही जी एक्झाम आहे, एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल, तर याच्यामध्ये की आर्ट सेक्टरमधला विद्यार्थी पाहिजे नाही, IIT सेक्टर, त्यानंतर चांगला म्हणजे त्याचं स्वतःचं कोचिंग सेंटर असलं पाहिजे, त्यानंतर त्याने
MBA झालेला किंवा BSc असं खूप मोठ्या याच्यावरचे विद्यार्थी, असा आपण गैरसमज खूप विद्यार्थ्यांचा असतो. तर हा गैरसमज दूर करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नेमकंच आता 2 ते 4 महिन्याच्या आधीचं एक्झाम्पल आहे. एक कंडक्टर व्यक्ती आहे महाराष्ट्रामधला, त्याने UPSCची एक्झाम पास केलेली आहे. आता एक कंडक्टर व्यक्ती जर दिवसभर आपलं ड्युटी करून जर ही एक्झाम पास होऊ शकतो, तर आपण निश्चितच होऊ शकतो. स्वतःमध्ये हा आत्मविश्वास ठेवा, पॉझिटिव्हनेस ठेवा, निगेटिव्ह होऊ नका की बा काय मी पास होणार की नाही. याच्यामध्ये खूप जण म्हणतात की मग आता आपल्याला मला अभ्यासच नाही करायचा, आणि खूप जण ही एक्झाम देतात, मग माझा नंबर लागेल का नाही लागेल. तर याच्या आधी स्वतःला प्रश्न विचारा की जेव्हा तुम्ही एक्झामचा फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला कोणी जबरदस्ती केली होती का एक्झाम फॉर्म भरायला, का तुम्ही स्वतःचा निर्णय होता. मग स्वतःचा निर्णय असेल तर स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देण्याचा प्रयत्न तुम्ही करा. रात्रंदिवस त्याच्यामध्ये मेहनत करा, निश्चितच तुम्हाला याचं फळ भेटेल असं मी तुम्हाला निश्चित सांगेल. आणि माझं पुढचे जे लेक्चर्स असणार आहे ते असणार आहे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि त्याचबरोबर आपलं पर्यावरणशास्त्र असेल, विज्ञान असेल, त्याचबरोबर इतिहास. याच्यानुसार मी पुढचे लेक्चर्स टाकणारच आहे. आता आपण राज्यशास्त्रामध्ये खूप वेळा काय होते, मी माझ्या स्वतःच्या ॲनालिसिसवरनं सांगतो की राज्यशास्त्रामध्ये आपल्याला खूप वेळा जे आपली भारतीय संसद असेल, विधिमंडळ असतील, याच्या बाबतीत, त्यानंतर आपल्या आर्थिक आणीबाणीवरती प्रश्न येऊ शकतो. कारण की 1991ला सदृश्य परिस्थिती होती आर्थिक आणीबाणीची, यावेळेस सुद्धा आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारण्यात येऊ शकतो आयोगामध्ये. तर MPSC मध्ये खूप सारे मुद्दे आहे की जसं की संसद असेल, विधिमंडळ असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल यांचे अधिकार व कार्य असतील, त्याचबरोबर लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, त्याचबरोबर विधानसभा. नंतर याच्यामध्ये सूची आहेत, राज्यसूची, केंद्रसूची, समवर्त सूची, त्यानंतर महाधिवक्ता, या सर्वांचे अधिकार व कार्य. याच्यामध्ये जवळजवळ मी सांगतो तुम्हाला की इतका डीपमध्ये अभ्यास करताना आपण काही गोष्टी, मी जवळजवळ काही यांचे जे अधिकार व कार्य आहे ते सारखेच आहेत, फक्त थोडासा नाममात्र फरक राहील, तो मी तुम्हाला माझ्या लेक्चर्स थ्रू सांगणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे अधिकार व कार्य सारखे आहे, फक्त राष्ट्रपती हा म्हणजे केंद्रामध्ये काम करतो, तर राज्यपाल हा राज्याच्या लेवलला असतो, आणि यांचे अधिकार व कार्य सारखेच असतात. 1-2 अधिकार कमी जास्त असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर राज्यामधलं जे धनविधेयक असते, यालाच आपण अर्थविधेयक असं म्हटलं जातं. हे विधेयक एखाद्या वेळेस राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचाराधीन पाठवू शकतो, त्यावेळेस ते राखून ठेवण्याचा आणि त्याच्यावरती विचार करण्याचा अधिकार हा सर्वस्वी राष्ट्रपतींकडे जातो. असे काही असे अधिकार आहेत की जे नाममात्र कमी जास्त आहेत राज्यपालांनी यांच्यामध्ये. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये सुद्धा, किंवा कुठली जर आयोग असेल की 2 राज्यांमधला अंतर्गत वाद असेल, याच्यामध्ये दोन्ही राज्यातील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये जे बैठकी भरतात, याच्या संदर्भात काही प्रश्न असतील, कारण हे आपल्या MPSC आयोगामध्ये जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर तुम्हाला समजूनच जाईल. तर हे सर्व मी तुम्हाला माझ्या लेक्चर्स थ्रू सांगणार आहे. त्यानंतर आपलं अर्थशास्त्रामध्ये जर घेतलं तर आपलं RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सार्वजनिक वृत्त असेल, त्याचबरोबर की आपली जे आर्थिक वृद्धी असेल, आर्थिक वृद्धी म्हणजे आर्थिक विकास दर, त्याचबरोबर गरिबी मोजमाप आणि सामाजिक त्याचबरोबर ग्रामीण जो विकास आकडेवारी आहे, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. आणि राज्यशास्त्रामध्ये हे फरक असतात. त्याचबरोबर आपण इतिहासमध्ये घेतलं तर इतिहास खूप मोठा आहे. आपण जर इतिहासाचा विचार केला तर इतिहासामध्ये 3 ते 4 प्रकार पडतात. एक म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरा म्हणजे आधुनिक इतिहास, आणि एक महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या जो महाराष्ट्रामध्ये घडून गेलेला आहे. या सर्वांवरती प्रश्न विचारतात. सर्वात जास्त प्रश्न हे प्राचीन इतिहासावरती विचारले जात असतात, आणि त्यानंतर विचारले जातात त्या आधुनिक, आणि नंतर मग आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावरती. तर प्राचीन इतिहासामध्ये आपले वेद असतील, जसे 4 वेद आपण पाहतो, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, या वेदांवरती असतील. त्याचबरोबर चंद्रगुप्त मौर्यांचा जो काळ होऊन गेला, त्यानंतर इंग्रज असतील, या सर्वांवरती ते प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात विचारले गेलेले आहे. की जसं की हे असेल, त्यानंतर जालियन बागवाला हत्याकांड असेल, या सर्वांवरती हे प्रश्न इतिहासामध्ये विचारले गेलेले आहे. त्यानंतर आपला पुढचा विषय राहील विज्ञानमध्ये सुद्धा 3 ते 4 याच्यात डिवाइड केले गेलेला आहे. एक असेल जीवशास्त्र, त्याला आपण बायोलॉजी म्हणतो, केमिस्ट्री रसायनशास्त्र,
त्याच्यावरती वेगळे प्रश्न विचारले जातात. आणि एक असते फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, आपल्या सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये डिवाइड केलेले असतात. कधी बायोलॉजीवरती जास्त प्रश्न विचारले जातात तर कधी फिजिक्सवरती जास्त, असं कमी जास्त रेशो चालू राहते. पण जवळजवळ 15 प्रश्न हे प्रत्येक विषयावरती विचारले जातात. मी हे आपल्या सर्वांना आधीच सांगितलेलं आहे की या सर्वांवरती प्रश्न हे करायचं. तर माझं त्यानंतर परत एक सजेशन आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एकच राहील की आपण चार खूप वेळा जे अधिकारी इंटरव्ह्यू देतात किंवा आपल्या कॉलेजला इकडे जेव्हा येतात तर तेव्हा खूप विद्यार्थ्यांचे त्यांना प्रश्न असतात की सर तुम्ही म्हणजे अभ्यास कसा केला आणि तुम्ही कुठले कुठले बुक यूज केले. आणि नंतर मग परत जेव्हा आपण जे एखादं मोठं बुक यूज करत असू, राज्यशास्त्र आपली भारतीय राज्यघटनेचं असेल, त्याचबरोबर जो प्राचीन इतिहास असेल किंवा इतिहासचं जे काही हे असतील मोठे मोठे बुक जेव्हा आपण रेफर करतो ते हे करून मग जेव्हा ते अधिकारी सांगतात त्यांनी जे सांगितलेले ते बुक आपण घेतो आणि मग 4-4, 5-5 बुक आपण घेऊन एकाच विषयात 4-4 बुक आपण काय करतो, रेफर करतो. म्हणजेच त्याच्यापासून नोट्स बनवण्याचं तयार करतो, ते वाचतो. त्याच्यामध्ये आपली गोंधळ उडते. तर माझं तुमच्यासाठी एकच सजेशन राहणार आहे, कुठलंही एकच बुक वापरा. त्याच्या आधी इतिहास असेल, त्याचबरोबर विज्ञान असेल, इतिहास, विज्ञान आणि भूगोल याच्यासाठी आपले स्टेट बोर्डचे 5वी ते 10वी पर्यंतचे जे काही बुक असतील हे व्यवस्थित वाचा, त्याच्यातनं नोट्स काढा. आणि त्याच्यानंतर जसं की इतिहाससाठी हे असतील एन्शियंट हिस्ट्री, इंडियन एन्शियंट हिस्ट्रीसाठी जसं यांचं असेल अरिहंत असेल, यासारखे खूप सारे बुक असतात. जसं की भारतीय राज्यघटनेसाठी लक्ष्मीकांत, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी रंजन कोळंबे, असे वेगवेगळे बुक असतात. तर कुठलंही एकच बुक तुम्ही यूज करा, त्यानंतर ऑथरचं ते व्यवस्थित वाचून हे करा. कारण की 4 ते 5 बुक जर तुम्ही वाचत असाल एका विषयाचे तर याच्यामध्ये गोंधळ तुमचा उडणार आहे की नेमकं काय घ्यायचं. त्या बुकमध्ये असं सांगितलेलं आहे, काही प्रश्न याच्यामध्ये मिळतात त्याच्यामध्ये मिळतात, तर असं करू नका. त्याऐवजी तुम्ही एकच बुक यूज करा. स्टेट बोर्डचे बुक याच्यासाठी वाचा. राज्यशास्त्रासाठी, अर्थशास्त्रासाठी तर मी तुम्हाला सांगेन की 11वी पासून तर जे काही ग्रॅज्युएशन पर्यंतचे बुक आहे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे सुद्धा आपण वाचून त्याच्यातनं सुद्धा नोट्स काढा. त्याचबरोबर जे काही एखाद्या ऑथरचं जर बुक तुम्ही चूज करत असाल तर ते एकच वाचा. 4 बुक विनाकारण वाचत बसू नका आणि तुमचा वेळ त्याच्यामध्ये खर्ची घालू नका. कारण त्याच्यामध्ये तुमचा वेळ खर्च होईल, त्याच्यामधनं तुम्हाला आउटपुट काही मिळणार नाही. उलट तुम्ही गोंधळामध्ये पडून जासाल. आणि तेच बुक जे काही तुम्ही लिमिटेड बुक जे हे करसाल, वाचसाल, ते तुमच्यासाठी फायदा राहील. आणि त्याच्यातनंच वारंवार नोट्स काढत राहा आणि कमी बुक काढून त्याला जास्तीत जास्त वेळ देऊन तुमचं स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस ग्राफ तयार करा आणि अभ्यासाला लागा. एवढंच मी तुम्हाला आजच्या लेक्चर्समध्ये सांगतो. धन्यवाद तुमच्या सर्वांचे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा. स्टे होम सेफ. ओके, स्टे सेफ, स्टे होम. बाय.